हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाज लाईफस्टाईल. या चॅनलवरती स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, फॅशन आणि स्टायलिंग या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचत राहतील. फेस मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आईज मेकअप. डोळ्यांचा मेकअप सुंदर झाला तरच संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप हा अट्रॅक्टिव्ह दिसून येतो. आणि आय मेकअप करताना काही गोष्टी अतिशय बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनेच आय मेकअप केला पाहिजे. स्पेशली ज्यांचे डोळे लहान आहेत, हुडेड आईज आहेत, त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून या टिप फॉलो केल्यानंतर तुमचे डोळे आकाराने मोठे दिसून येतील, आकर्षक दिसून येतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. स्टेप नंबर 1, हुडेड आईज वरती आय शॅडो कशी लावायची. आता ज्यांचे डोळे हुडेड आईज या प्रकारात येतात, म्हणजेच काय तर डोळ्यांची ही जी नॅचरल क्रीज असते, या क्रीज वरती एक्स्ट्रा बफी स्किनचा भाग येतो, म्हणजेच तुमचे डोळे हुडेड आईज प्रकारात आहे. अशा डोळ्यावरती आयशॅडो लावताना नॅचरल क्रीजवर सर्वात आधी आयशॅडो लावायची नाही. इथे नॅचरल क्रीजवर जर तुम्ही आयशॅडो लावली आणि त्यातून डार्क आयशॅडो जर लावली तर डोळे आणखीन लहान दिसून येतात. त्यासाठी आयशॅडो लावायला सुरुवात करत असताना सर्वात आधी कोणतीही डार्क ब्राऊन शेड आयशॅडोसाठी चूज करायची. नॅचरल क्रीजच्या वरती ब्राऊन शेडने आउटर क्रीज तयार करून घ्या. स्टेप नंबर 2, नॅचरल क्रीज वरती लाईट कलरची शेड यूज करायची. स्टेप नंबर 3, ब्लॅक काजळ हे कधीही लोअर लॅश लाईनवर लावायचं नाही. त्याऐवजी अप्पर लॅश लाईनवर ब्लॅक काजळ लावून घ्यायचे. त्यानंतर लोअर लॅश लाईनवर कोणतीही न्यूड कलरची किंवा व्हाईट कलरची काजळ अप्लाय करून घ्यायची. You can see the difference of both eyes. आता यानंतर आय शॅडोची डार्कर शेड घ्या आणि ती लोअर लॅश लाईनच्या खाली अप्लाय करून स्मज करून घ्या. स्टेप नंबर 4, आयलायनर लावताना लाइनिंग ही मोठी आणि जाड ठेवायची नाही. स्टेप नंबर 5, आयलॅशला व्हॉल्यूम देणारा मस्कारा लावा. आता फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे. ही आहे नॉर्मल हुडेड आईज आणि मेकअप केल्यानंतर याची फिनिशिंग अशी दिसून येते. या 5ही स्टेप फॉलो करून तुम्ही जर तुमचा आय मेकअप कंप्लीट केला तर तुमचे लहान जरी डोळे असले
तरी ते अधिक आकर्षक आणि रेखीव दिसून येतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन. धन्यवाद.